राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतलेली भूमिका अनेक अर्थांनी महत्त्वाची समजली जाते। मुळात पानसरे हे अगदी सुरुवातीपासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक। त्यांचे वडील फकीरभाई यांच्या अकाली निधनानंतर भाई बिनविरोध महापौर झाले। गावकी भावकीमध्ये पानसरे यांच्यासारखा हडाचा कार्यकर्ता महापौर होण्यामागे शरद पवार यांचा मोठा हात होता। तेव्हापासून पानसरे नावाचे एक वादळ निर्माण झाले। भाईंचा असा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे। जात भाषा धर्म या पलीकडे जाऊन राजकारण करण्याचा शरद पवार यांचा आदर्श आझमभाईंनी सुरू ठेवला। बहुजनांचे आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले। मावळ लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीने ते लढले, पण तिथे हिंदू मुस्लिम असे ध्रुवीकरण आडवे आले। विधानसभा लढली, पण तिथेही पूर्ण गावकी विरोधात एकटवली आणि भाईंचा पराभव घडवून आणला। पराभवाचा इजाबिजा तिजा झाला, पण भाईंचा वचक कायम राहिला। ते स्वतः आमदार खासदार होऊ शकले नाही, मात्र त्यांनी जिकडे वजन वापरले तोच उमेदवार निवडून आल्याचे अनेक दाखले आहेत। सत्तेत आणि नंतर विरोधातही आझमभाईंचे उपद्रव मुल्क कायम टिकून राहिले। आपल्या समर्थकांना न्याय मिळत नसल्याने काही काळ त्यांनी बंडाचा झेंडा उभारला होता। तेव्हा तर शहराचे राजकारण सैरबैर झाले होते। गेली 5 वर्ष ते दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत, पण समाजकार्याची जिद्द आजही कायम आहे। लोकसभा असो वा विधानसभा, आझमभाई कोणाच्या बाजूला यावर विजयाचा तराजू कुठे झुकणार याच्याच बातम्या येत असतात। राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली। शहरातील तमाम लाभार्थी आजी माजी नगरसेवक दादांच्या बरोबर गेले। आझमभाई गेली 3 महिने तसे तटस्थच होते। साहेबांच्या वयाच्या 82 मध्ये चिकाटीने फिरणे आणि पुन्हा नव्या दमाने पक्ष उभा करण्याची जिद्द आझमभाईंनाही स्वस्थ बसू देईना। खूप विचार केला आणि अखेर त्यांनी पवार साहेबांचीच पालखी खांद्यावर घेतली। भाई साहेबांकडे गेले। साहेबांच्या बंगल्यावर त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत शरद पवार साहेबांचेच समर्थन करण्याचे जाहीर केले। तसे दादा समर्थक हादरले, कारण आजारपणातही आझमभाई शहर पिंजून काढायची भाषा करतात। बहुजन आणि अल्पसंख्य समाजात आजही त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत साहेबांच्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचा निर्धार आझमभाईंनी केल्याने अजितदादा समर्थक काहीसे अस्वस्थ आहेत। मावळातून सुरुवातीला शिवसेनेकडून श्रीरंग बारणे विजयी झाले। त्यावेळी आझमभाईंनी पक्षाचा विचार न करता उघडपणे बारणे यांचे समर्थन केले होते। भोसरी मतदारसंघात महेश लांडगे अपक्ष उमेदवार असताना आझमभाईंचे वजन त्यांनी लांडगे यांच्या पारड्यात टाकले आणि आमदार निवडून आणला। पिंपरी राखीव मतदारसंघात सुद्धा त्यांचाच चेला अण्णा बनसोडे यांचा पहिला विजय हा केवळ आझमभाई पानसरे यांच्या प्रभावामुळेच झाला होता। भाईंचे समर्थक असलेले जगदीश शेट्टी यांच्यापासून राजाराम कापसे यांच्यापर्यंत सर्वांना कोणते ना कोणते पद मिळाले होते। पानसरे यांची ताकद ओळखूनच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना भाजपकडे नेले होते। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पानसरे यांच्या बरोबर न्याय करणार असे आश्वासन दिले होते। केवळ मुस्लिम असल्याने कर्तृत्व असूनही अखेरपर्यंत भाईंना झुलवत ठेवले। विधान परिषद देतो म्हणाले, पण तिथेही डावलले। आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि तेव्हापासून आझमभाई थोडे तटस्थ झाले। भाजपची सत्ता असताना पुन्हा एकदा त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ देणार असे सांगितले गेले, पण वारंवार आश्वासन देऊनही पाळले नाही। त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला आणि पुन्हा स्वगृही परतले। दरम्यान आजारपणाने घेरले म्हणून ते सार्वजनिक जीवनातून थोडे अलिप्त झाले। आता साहेब संकटात आहे म्हटल्यावर पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची उमेद बाळगून ते रिंगणात उतरलेत। खरं तर आझमभाई हे कायम साहेबांचेच समर्थक राहिल्याने अजितदादा पवार यांचे आणि भाईंचे सूर कधी जुळलेच नाहीत। मावळ लोकसभा आणि चिंचवड विधानसभेच्या आपल्या पराभवाला अप्रत्यक्षपणे दादांचा हातभार असल्याची ही चर्चा कायम होई। आता आझमभाई साहेबांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेत। आगामी लोकसभा
विधानसभा आणि महापालिकेत पानसरे यांचे वजन किती कामी येणार ते आता काळच ठरवेल. एक मात्र नक्की झाले, आता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे टेन्शन वाढले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाची उद्योगनगरीची जबाबदारी सोपवलेले युवा आमदार रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या शहर दौऱ्यात गणेशोत्सवात आझमभाईंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आझमभाईंच्या पाठिंब्याची बीजे त्या भेटीतच रोवली गेली होती, कारण त्यावेळी आमदार रोहित यांची भाईंशी बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर तरुण शहराध्यक्ष तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव, काशीनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ हे सहकारी आझमभाईंच्या सातत्याने संपर्कात होते. आता भाईंच्या पाठिंब्याने अजित पवार गटाची चिंताही वाढणार यात शंका नाही. आझमभाईंनंतर त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांची ही घर वापसी. आझमभाई यांना मानणारा मोठा वर्ग फक्त अल्पसंख्याक नाही तर बहुसंख्याकातही आहे. गत टर्ममध्ये त्यांच्या विचाराचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत आहे. त्यांच्या या समर्थकांची ही येत्या काही दिवसात घर वापसीचे संकेत मिळाले आहेत. पवार साहेबांचे कट्टर समर्थक असलेले आझमभाई हे अजितदादांनी बेदखल केल्यामुळे भाजपमध्ये गेले होते. अजितदादांमुळे दुखावलेल्या आणखी काही जणांची येत्या काही दिवसात घर वापसी होणार आहे असे शरद पवार गोटातून सांगण्यात आले. पवार साहेबांच्या धोरणी निर्णयाने पिंपरी चिंचवड मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. यामुळेच मी त्यांच्यासोबत आलो आहे अशी प्रतिक्रिया आझमभाईंनी दिली. आता कामठेंसोबत भाजपकडून पालिकेची सत्ता खेचून आणणार आहे असा मोठा दावा त्यांनी केला. पिंपरी विधानसभेत आमदार बनसोडेंचे टेन्शन वाढणार. आझमभाईंचा करिश्मा शहरात आणि त्यात पिंपरी विधानसभेत जास्त आहे. तेथील एक गठ्ठा मते ते वळवू शकतात, एवढे तेथे त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे तेथील अजितदादांचे समर्थक विद्यमान आमदार बनसोडेंचे टेन्शन वाढले आहे. त्यांचा भरवसा ज्या मतांवर आहे ती आझमभाईंमुळे आता फिरण्याची मोठी शक्यता आहे. त्यात बनसोडेंच्या झोपडपट्टी आणि अल्पसंख्याक मते त्यात असणार आहेत. तर दुसरीकडे त्याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादीला पिंपरीत होणार आहे. आपला आमदार पिंपरीत करण्याचा शहराध्यक्षांचा दावा यामुळे अधिक बळकट झाला आहे. तेथील त्यांच्या इच्छुकांना आता हत्तीचं बळ मिळाल्याने ते दुप्पट उत्साहाने तयारीला लागणार यात वाद नाही. एकूणच आझमभाईंमुळे पिंपरीत विधानसभेला समीकरण आता बदलणार हे निश्चित.